नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी घर आणि बरंच काही या आपल्या मराठी चॅनलमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्याही घरात असं एखादं काम आहे का जे तुम्ही वारंवार करायचं ठरवता, पण काही ना काही कारणाने ते पुढे ढकलत राहता? माझ्यासाठी ते काम म्हणजे हा क्रॉकरी युनिट. आम्ही थायलंडमध्ये परत येऊन आता जवळजवळ 4 ते 5 महिने झाले आहेत. घरही आता बऱ्यापैकी नीट लावून झालंय. किचन, बेडरूम, हॉल अशा महत्वाच्या जागा आधी व्यवस्थित केल्या. त्यातच मोठ्या मुलाच्या बोर्डच्या एक्झाम सुरू होत्या, त्यामुळे लक्षही तिकडे जास्त होतं आणि त्यामुळे माझ्या बऱ्याच क्रॉकरी अजूनही बबल रॅप मध्ये पॅक ठेवलेल्या आहेत. मी रोज या युनिटकडे बघायचे आणि मनात म्हणायचे हे पण काम करायचं आहे, पण मग दुसरंच काहीतरी काम समोर यायचं आणि बघता बघता 4 ते 5 महिने निघून गेले. पण आज शेवटी हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे. आणि खरं सांगू का, हे बॉक्सेस उघडताना मला काही अशा वस्तू सापडल्या ज्या मी पूर्णपणे विसरून गेले होते. त्यामुळे शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की राहा. तर चला, आज माझ्यासोबत हा क्रॉकरी युनिट सेट करूया, थोड्या गप्पा मारूया आणि इतक्या दिवसांपासून जपून ठेवलेल्या वस्तूंना त्यांची जागा देऊया. खरं सांगायचं तर ही क्रॉकरी बॉक्समध्ये नव्हती. शिफ्टिंग झाल्यानंतर मी सगळी क्रॉकरी बॉक्समधून काढून या कपाटात ठेवली होती. त्यावेळी वाटलं होतं की आधी घरातली महत्वाची कामं पूर्ण करूया आणि मग निवांतपणे क्रॉकरी युनिट लावू. पण आपल्या सगळ्यांचंच होतं ना तसं. एक काम संपलं की दुसरं काम समोर उभं असतं आणि मग नंतर करू म्हणता म्हणता हे काम काही महिन्यांपर्यंत राहूनच गेलं. म्हणून आज मी हे संपूर्ण कपाट रिकामं करणार आहे. सगळी क्रॉकरी बाहेर काढून स्वच्छ करून व्यवस्थित लावणार आहे. इतके दिवस बबल रॅप मध्ये राहिल्यामुळे प्रत्येक वस्तूवर थोडी धूळ बसली आहे. त्यामुळे आधी सगळं स्वच्छ करून घेणार आहे. मी नेहमी क्रॉकरी साफ करताना घाई करत नाही, कारण एका क्षणाचा निष्काळजीपणा आणि आवडती वस्तू तुटली तर खूप वाईट वाटतं. म्हणून एका वेळी थोड्याच वस्तू बाहेर काढते, त्यांना नीट पुसते आणि मग जागेवर ठेवते. माझ्याकडे काही खूप महागडी किंवा लक्झरी क्रॉकरी नाही. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय घरांमध्ये जसं असतं ना तसंच आहे. एखादा कप आवडला म्हणून घेतला, एखादी प्लेट छान वाटली म्हणून आणली, एखादा सर्विंग बाउल सेलमध्ये दिसला म्हणून घेतला. असं करत करत वर्षानुवर्षे हा संग्रह तयार झाला आहे. मला वाटतं प्रत्येक गृहिणीच्या घरात अशा काही वस्तू असतात ज्यांच्याशी आठवणी जोडलेल्या असतात. काही वस्तू पाहिल्या की लगेचच आठवतं, हे आपण अमुक ठिकाणाहून घेतलं होतं, हे लग्नानंतर घेतलं होतं, हा सेट खास पाहुण्यांसाठी घेतला होता. म्हणूनच मला क्रॉकरी फक्त भांडी वाटत नाहीत, तर त्यांच्याशी आठवणीही जोडलेल्या असतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही सगळी क्रॉकरी मी किचन मध्ये का ठेवते आहे? त्याचं कारण खूप सोपं आहे.
आपल्या नवीन घरात किचन मध्ये स्टोरेज खूप चांगलं आहे. वेगवेगळ्या कपाटांमध्ये वस्तू ठेवण्यापेक्षा सगळं एकाच ठिकाणी असेल तर वापरायलाही सोपं जातं आणि शोधाशोधही कमी करावी लागते. पाहुणे आले की काही खास बनवलं की सगळं हाताशी असतं. घरातली काही कामं आपण थोड्या दिवसांनी करू असं म्हणत राहतो आणि बघता बघता महिने निघून जातात. घर सांभाळणाऱ्या महिलांना हे खूप चांगलं समजेल. आपली कामं कधीच संपत नाहीत. स्वयंपाक, मुलं, शाळा, घर, बाजार, सफाई, एक काम संपलं की दुसरं तयारच असतं. कधी कधी वाटतं की दिवसाचे 24 तासही कमी पडतात. पण अशा छोट्या छोट्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण केल्या की मनाला एक वेगळं समाधान मिळतं. तुमच्याही घरात असं एखादं काम महिन्यापासून राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित तुमची कमेंट वाचून मलाही पुढचं काम करण्याची प्रेरणा मिळेल. क्रॉकरीची काळजी घेण्यासाठी मी काही साध्या गोष्टी पाळते. जसं की एकमेकांवर खूप जास्त वजन ठेवत नाही. नाजूक वस्तूंमध्ये थोडी जागा ठेवते आणि काही महिने वापर झाला नाही तर कधीतरी बाहेर काढून पुसून ठेवते. आता मी प्लेट्स, बाउल्स, कप्स आणि सर्विंग डिशेस वेगवेगळ्या विभागात ठेवते आहे. रोज वापरातल्या वस्तू खाली आणि सहज हाताला लागतील अशा ठिकाणी ठेवते आहे आणि ज्या वस्तू फक्त खास प्रसंगी वापरतो त्या वरच्या शेल्फ मध्ये ठेवते आहे. मला असं वाटतं की आपण घेतलेल्या वस्तू फक्त कपाटात बंद राहण्यासाठी नसतात. त्या वापरल्या गेल्या तरच त्यांचा खरा आनंद मिळतो. आणि म्हणूनच आज या सगळ्या वस्तूंना पुन्हा एकदा वापरात आणण्याचा प्रयत्न करते आहे. आणि बस, शेवटी हा क्रॉकरी युनिटही व्यवस्थित झाला. खरं सांगू का, हे काम पूर्ण झाल्यावर खूप हलकं वाटतंय. कारण गेल्या काही महिन्यापासून हे काम सतत मनात होतच. सगळं अगदी परफेक्ट झालंय का? कदाचित नाही. पण आता सगळं स्वच्छ, नीट आणि वापरायला सोपं झालं आहे. हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. घर सांभाळताना आपल्याला रोज काहीतरी मोठं करायची गरज नसते. कधी कधी अशी छोटी छोटी कामं पूर्ण झाली तरी घरात आणि मनात दोन्ही ठिकाणी एक वेगळाच नीटनेटकेपणा येतो. आणि खरं सांगायचं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण झाल्या की आपलंच मन आनंदी राहतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता परीक्षा संपल्या आहेत, त्यामुळे मी पुन्हा नियमित व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा सपोर्ट नेहमीच खूप महत्वाचा असतो. तर भेटूया पुढच्या अशाच एका साध्या, वास्तव आणि आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.